पनवेल चिपळूण दरम्यान 24 रेल्वे गाड्या धावणार। दिवाळीच्या निमित्तानं मध्य रेल्वेच्या 30 जादा रेल्वे गाड्या 3 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान विशेष रेल्वे सेवा। तामिळनाडूमधील तंजावर येथे मराठी भवन उभारणार। उद्योग मंत्री उदय सामंतांची घोषणा। शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 50 लाखांचा निधी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। रायगडमधील कार्यक्रमांना गोगावलेंना डावललं। आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही। एक दिवस लोकांनी यांना डावललं नाही म्हणजे झालं। भरत गोगावलेंचा नाव न घेता तटकरे यांच्यावर निशाणा। गडचिरोलीमध्ये अहेरी ते प्राणहिता आणि अहेरी ते गड अहेरी मार्गाची दुरावस्था। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं भीक मागो आंदोलन। चंद्रपूरला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपलं। पिकांना फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल। वाशिममध्ये नवीन सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच भाव कमी मिळत असल्यानं शेतकरी नाराज। सोयाबीनला प्रति क्विंटल 3800 रुपयांचा दर। परभणीमध्ये शिक्षकासह 3 जण अटकेत। एआयनं अश्लील फोटो तयार करत मुलीवर अत्याचार। घरच्यांना फोटो आणि व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत करण्यात आला होता अत्याचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।